Oh
Aram
सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद
बा तुझे कसं विकत भेज दे थोडसा भृत्यारत्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे
चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सिद्धि जगे झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जीवेचा जिव्हाळा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग आळंदी वल्लभ माऊली ज्ञानोबराय यांचा हा 3 चरणाचा भगवन नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये असं म्हणतायत, आपला हा वारकरी संप्रदाय याला नाम संप्रदाय म्हणतात, भक्ती संप्रदाय म्हणतात. आपल्या या संप्रदायामध्ये तत्वज्ञानाचं विशेष महत्त्व आहे. त्याहीपेक्षा काकणभर आपल्याकडे नामाचं महत्त्व आहे. ज्ञानाचं नामाचं आपल्याकडे भिन्नत्व मानत नाहीत. नाम नामीचा आवेद आहे. सकाळी तुम्ही ऐकलं सगुण निर्गुणाची गोष्ट कशी असते, त्याप्रमाणे नाम नामीचा आवेद असल्यामुळे जेवढं ज्ञानाला महत्त्व, तत्वज्ञानाला महत्त्व, तितकंच उलट काकणभर जास्त नामस्मरणाला महत्त्व आहे. आणि त्या नामाचं महत्त्व काय आहे ही गोष्ट माऊली ज्ञानोबाऱ्यांनी या अभंगात सांगितलेली आहे. आरंभी, आवडी, आदरे आणि आले. आले क्रियापद असलं तर ते त्याला हेतुगर्भित क्रियापद आहे. विशेष प्रकारचा त्यात अर्थ आहे. नामाला 3 प्रकारचे विशेषण दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. यात काहीतरी विशेष आहे. आरंभी या म्हणण्यामध्ये यात नामस्मरणला हा त्याला म्हणतात, म्हणजे वेदांत सिद्धांताप्रमाणे नामस्मरण हा त्याला एक अधिष्ठान आहे. म्हणजे त्याला म्हणतात शास्त्र आधारित आहे. नाम हे मोक्ष देतं ही गोष्ट वेद प्रणीत आहे, वेद वर्णित आहे, शास्त्र वर्णित आहे, संतांनी तर वर्णन केले, तो भाग वेगळा. आणि म्हणून आरंभी या म्हणण्यामध्ये जसं या ठिकाणी वेदांत सिद्धांत प्रतीत आहे, त्याप्रमाणे आरंभी या म्हणण्यामध्ये नामाचं मांगल्य प्रतिपादन केलं आहे. आवडी म्हणण्यामध्ये नामस्मरण घेत असताना आवडीने नाम अत्यंत प्रेमाने प्रीतीने. आवडी आणि आदरे याचा अर्थ नामस्मरण अत्यंत सन्मानपूर्वक, सत्कारपूर्वक. आणि आले याचा अर्थ येणं वेगळं, घेणं वेगळं, करणं वेगळं. नामस्मरण करणे वेगळं आहे, नामस्मरण घेणं वेगळं आहे, आणि नामस्मरण येणं वेगळं आहे. येण्यात फार मोठा अर्थ आहे. करण्यामध्ये कारण असतात. करण्यामध्ये म्हणजे नाम येणं, नाम घेणं, नाम करणं आणि नाम गाणं. हे तुम्हाला तिथं आलो डिझेल पुरलं तर सांगाल. मध्ये जर बुडबुड करायला लागली गाडी तर कारण सकाळ ते 2 तास झाले आणि दिवसभर लोकांना एवढं प्रेम उचमळतं. अरे गावाकडचीच माणसं पण उठ बाई स्वय इकडं बाई बाबा बघ फुकटच पाया पडतात, पैसे देत काय पैशाचं माझं वाकडे मला काय कळलं तर मला काय
जाऊ विनोदाचा भाग सोड, पण आता असो तो भाग. नामस्मरणाचं विशेष महत्त्व आहे. मग आता नामस्मरण आपण मंगलरूप म्हणून करतो, गोष्ट खरी आहे. नामस्मरण आपण प्रेमाने म्हणून करतो, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे आवडीनं करतो. नामस्मरण आदरपूर्वकच करतो, कोण काय विक्षेप म्हणून करतो का? नाही. मग आता आपण आवडीने करतो, आदराने करतो आणि मंगल म्हणून करतो. म्हणजे आरंभी याचा अर्थ मांगल्य, आणि मांगल्याचा अर्थ कल्याणदायी, मोक्षदायी. नाम हे मोक्ष देणार आहे, भगवत प्राप्ती करून देणार आहे, ह्या हेतूने आपण करतो. नाम घेतो ते प्रेमाने घेतो, नाम घेतो ते आदराने घेतो. आणि असं नामस्मरण केलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सकळ सिद्धी प्राप्त होते. आता मी तरी काय आलं, एक सिद्धी सांगू. सिद्धी शब्दाचा अर्थ नष्कर्मी सिद्धी आहे, अंतकरण सिद्धी आहे, मोक्ष सिद्धी आहे. गीतेमध्ये एकूण सिद्धी शब्द 14 वेळा आलेला आहे आणि तो वेगळ्या वेगळ्या रूपाने आलेला आहे. मी ते तुम्हाला सांगेल. तर सकळ सिद्धी म्हणण्यामध्ये लौकिकातली सिद्धी, नष्कर्मीची सिद्धी, मोक्षाची सिद्धी, नामस्मरण हे आल्याच्या वडीप्रमाणे जे जया पाहिजे ते आहे ते सगळं देतं. प्रश्न असा येतो, आत्तापर्यंत नामस्मरण करणारी माझ्या पुढे बसलेली, उभी राहिलेली, तुमच्या पुढे बसून सांगणारा मी माझ्यासारखे अजून लाखो लोक नामस्मरण करून करून बहुतेकांच्या बऱ्याच माळा तुटल्यात. बरोबर आहे का नाही? बऱ्याच माळा तुटल्यात, बरेच शेकडे झालेत. बऱ्याच दिवस आपण नामस्मरण करतो, कोणी रोबाने, कोण लिहून, कोण बेरीज करून, कोण माळेमध्ये, कोण मनामध्ये. मग आता नामस्मरण करून तुम्हाला कोणला सकळ सिद्धी मोक्ष प्राप्त झाला आहे काय? फक्त एकादशी बाहुलीच्या दरबारात पांडुरंगासमोर बसलो तर आपण खोटं बोलायचं नाही. आणि ज्याला जर झाली असेल तर त्याला त्याच्या पायी माझे दंडवत, मला तर काय नाही झाली. आता खोटं कायला बोलू आपण? ते आता नामस्मरण तर करून मस्त आता आमचे किलोचे टाळ पार पावशेवर आलेत आणि माळी भरपूर तुटल्यात. आता कोणी ना करायचं काय काम आहे? नामस्मरणी सकळ सिद्धी नाम अंतकरण शुची तरी झाली काय आणि मोक्षाची प्राप्ती झाली काय? नाही म्हणायचं, आपले सरळ नाही म्हणायची गोष्ट. मग जर झाली नाही तर चुकलं कुठं? नामस्मरणातली शक्ती गेली का? माऊली ज्ञानोबांनी चुकीचं सांगितलं का? आपण कोण त्यांना चुकीचं म्हणणार आहे? सकाळी सांगितलं तुम्हाला ती, म्हणजे याचा अर्थ माऊली ज्ञानोबांनी प्रतिपादन केलं ती गोष्ट 100% खरी. नामस्मरण मोक्ष देतं, यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. संशय असायचं कारण नाही. संशय कोणी घेऊ नये, नाही तर विकल्प धरिता जीवा झाडे. सकाळी कोणी सांगितलं तुम्हाला या असल्या गोष्टी करायच्या? म्हणजे नामस्मरण मोक्ष देतं, नामस्मरण प्रभावी आहे, सांगणारे हे उत्तम आहेत आणि आपण पण घेतो. मग सिद्धी प्राप्त होत नाही ती का? त्याचं उत्तराभंग दिलं आहे आजच्या पहिल्या चरणामध्ये. तर नामस्मरण घेत असताना नेमकं कुठं चुकतं? बऱ्याच वेळा काय होतं, पुढारी जुना झाला का माणसं बदलतात. महाराज आता आम्हाला लोकांनी बदललंच का नाही? लोक आम्हालाच विचारत, बाबा ते आम्हाला त्याच्याकडे तारीख घ्या, तर माझं घे. अरे मला काय झाले ते नाही घेत, कारण तुम्ही बदलावर आलेत ना. मग पुढारी बदलतो, महाराज बदलतो. आता बरीच माणसं बायकोही बदलते, तो भाग वेगळा. आपल्याला काय करतो? कोणाच्या बायका बदलते, आपल्याला काय करायचं? तुम्हाला नाही तर नाही आमच्याकडे दाखवा ना, तुम्हाला असं नको म्हणायला. सगळं बदलतं. नामस्मरण बदलून घ्यायचं आहे का? मग जुनं झालं आहे, शक्ती कमी झाली का? त्या प्रभाव कमी झाला का? नाही. तर तुका म्हणे नाम चैतन्य, नाम तर चेतन रूप आहे. जुनं व्हायचं काय काम? नित्यनूतनत्व आहे त्याच्यात. जुनं झालं नाही, त्यातली शक्ती कमी झाली नाही, ती बदलायसारखी गोष्ट नाही. बदलायच्या गोष्टी बदलाव्या लागतात. एखादी बाप मोटरसायकल बसवला, चालला शहराकडं. काय म्हणून कुठे चालला? काय नाही म्हणलं, बाप बदलून आणतो म्हणलं, लय जुना झाला. बाप काय बदलायची गोष्ट आहे का भल्या माणसा? ती काय बदलायची गोष्ट असते का? आणि त्यामुळे
संत हे संतांनी सांगितलेली गोष्ट 100% सुतराम खरी, त्यात संशय घ्यायचं कारण नाही. आणि नामस्मरण हे दिव्य औषध आहे. हेच भवरोगाचे औषध, जन्मजरा तुटे व्याध आणि करीलवद षडवर्गा. नामाची शक्ती कोण कमी सांगू शकतं याच्यात. नाम प्रभावी आहे, सांगणारे प्रभावी आहेत, आपले पण प्रयत्न चालले आहेत. मग आपल्याला सिद्धी प्राप्त का होत नाही त्याचं थोडंसं उदाहरण सांगून मी तुम्हाला पुढे अभंग घेणार आहे. विठाल विठाल. एकदा प्रसंग असा झाला, शेषेचे डोळे आले. डोळे का नाही कोणाचे, आता ज्याला डोळे त्याचे म्हणा, डोळे येतात कोणाचे. आता डोळे आल्यानंतर बरेच औषधं केले, काही गुण येईना. मग शेवटी देवांचा डॉक्टर असा आपल्याकडे फॅमिली डॉक्टर असतो आणि ठराविक असते, त्याला पेशल म्हणतात. काही नाकाचे, काही डोळ्याचे, काही कानाचे, काही घशाचे, काही पोटाचे, पण अजून काही कोणाला थांगपत्ता लागना. पोट फाडू फाडू पाहिले बिचारी, पण त्याच्यात काय सापडायला तयार नाही. पेशल आहेत पण काही जमायला तयार नाही. तसा तो देवांचा पेशल डॉक्टर धन्वंतरी. आणि मग त्याच्याकडे त्यांनी माणूस पाठवला, जा आता चांगलं औषध आण. गेला बिचारामधला शेष महाराजांचा शिष्य म्हणून. धन्वंतरी महाराज, आमच्या महाराजांचे डोळे आले आणि औषध द्या आणि चांगलं द्या, अगदी प्रभावी द्या. आता धन्वंतरी म्हणबा, मी काय चुकीचं देणार आहे का? मी काय कलियुगातला डॉक्टर आहे का? तो मी का प्रयोगी थोडाच आहे? बरेच वेळा प्रयोग, काही माणसं त्या पेशंटला प्रयोगवारीच मारतात. हे करू प्रयोग बघ, ते प्रयोग करून बघ. ह्या 5 गोळ्या घे, हे 2 इंजेक्शन दिले, रोज 4 घे आणि 8 दिवसांनी परत ये. अरे येतो तुला विश्वासानं देतो का आला झक मारायला? 8 दिवसांनी परत कशाला रे? गोळे खाऊ खाऊ मारितो काय त्याला? सांग ना, हे 4 गोळ्या घे, तुझा आजार राहील. तो का विश्वासच नाही, अंदाजच नाही. धन्वंतरी म्हणजे हे औषध घेता क्षणी डोळे राहतील, औषध घेऊन वाटी खाली का डोळे राहतील. आला बिचारा, पुढे घेऊन घेतलं, औषध कावलं. म्हणजे धन्वंतरी महाराजांनी इतकं प्रभावी औषध दिलंय की औषध घेतून डोळे वाटी खाली ठेवताना डोळे राहतील तुमचे. आला घेतलं औषध, पहिली पुडी घेतली, दुसरी पुडी घेतली, डोळ्याला तर काहीच होईना. अरे हे कसं काय औषध आणलं तू? औषध खोटं आहे का नाही म्हणले. मग दे ना, धन्वंतरीने दिलंय. आता शंका घ्यायला काही कारण नाही. धन्वंतरी ते देवाचं वैद्य आहे, ते काय सामान्य समुद्रातून आले, 14 रत्नापैकी एक रत्न आहे. ते चुकीचं कसं असेल? त्यांचं औषध आहे कसं चुकीचं असेल? बरं, शेषाला रोग झाला तिथे गोष्ट डोळे तर खरे आणले. आता काय जा म्हणे, परत गेला. परत हो म्हणलेत, काय तुम्ही औषध दिलं, काय गुण नाही आला, काय नाही काय नाही. अरे असं कसं काय होईल म्हणे, गुण यायलाच पाहिजे. दिलं औषध, परत जा म्हणे. आता तुला औषधाचा गुण नाही आला तर मग औषध आहे बे म्हणले. आला परत, घेतला औषध, डोळे जशाला तसे. आता काय शेष म्हणले, का रे मध्ये लबाडी करतो काय म्हणले तू? नाही हो तसं काही नाही म्हणले, तुम्ही तर त्यांनी दिलं ते आणलं. मग असं कसं काय झालं म्हणले. आता गेला परत. अहो काय औषध देता म्हणले, मला हेलपटे घालालोय, तुमच्या औषधाने काही गुण येईना, काय व्हायना. धन्वंतरी येतं म्हणले, असं कसं काय झालं? त्यांना शंका आली, असं होऊ शकत नाही म्हणले, माझा मात्र हा लागलाच पाहिजे. मग स्वतः आली, मोठ्या माणसाची गोष्ट आहे. आले स्वतः आले. म्हणजे धन्वंतरीचा अंदाज नव्हता, तो काय प्रयोग नव्हता. माणसं बरेच पेशंट लोक हे प्रयोगावारी जातात, अंदाजावारी जातात, प्रयोग करून जातात. अशी गोष्ट तर ती खूप उदाहरणे सांगायला. आणि प्रयोग करून गेल्यानंतर मग ती फार कठीण गोष्ट होती. आमच्याकडे एक माझा मित्र आहे बबन बैरार, त्यांच्या गावाकडं घडलेली गोष्ट आहे. ती एका म्हातारी गेली, ती आजारी पडली, ती नेल दवाखाना आपल्या नगरला, ते नाव बिव नाही सांगत तुम्हाला. झालं, त्या म्हातारी मेली. आता मेल्याच्या नंतर त्याचं बिल झालं 2-4 दिवसाचं. तो म्हणलं म्हातारी गेली कडे तुझी. त्याला रडायला लागलं. ते म्हणून काय बिल म्हणजे 60,000 रुपये. हो 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 60,000. कपडे नाही अंगावर घालायला, झोपडीतला माणूस मी. मग काय कर म्हणलं 60,000. काय कमी करा डॉक्टर, बरं 1,000 कमी दे. आता 1,000 काय कमी व्हायचं त्याचं काय झालं. गेला बाहेर बसला रडत. गावाकडचा माणूस आला,
काय रडतो म्हणलं, म्हातारी गेली राव म्हणलं. मग रडायला काय झालं म्हणलं, पुढचं करावं लागेल. अरे पण बिल कुठून म्हणलं 60,000. तो गावाकून माणूस आल्याला सुभाष शिरसाट होता. कुठं आणू रुग्ण, चल म्हणलं इकडं म्हणलं ते बिल. डॉक्टर म्हणे काय तुम्ही गरीबाचा छेड करता हो म्हणे, 60,000 कुठून देईल, ते काहीतरी कमी करा. बरं तुम्ही म्हणता बघ 5,000 कमी करा. 5 कसं त्याने काय होते म्हणले, 1,000 2,000 घ्या. जेव्हा डॉक्टर बिघडलं तुला काय समजतं का म्हणले, 1,000 2,000 एवढे उपचार केलेत माझं, एवढं आमचं खर्चा बिलचा असं. बरं ते बिल इकडे दे म्हणते. ते बिल ठेवलं तिथं. तेव्हा डॉक्टर हे बिलही तुलाच घे आणि ती म्हातारी तुलाच राहू दे. निघाली बाहेर. तेव्हा म्हणला अजून 10 कमी करतो. नको 10 तुलाच राहू दे, ती बिलही तुलाच राहू दे आणि म्हातारी तुलाच राहू दे. निघाले काना बाहेर. डॉक्टर मागे पळतो आणि हे पुढे पळतात. हा थांब 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 थांब, नको थांबायला वेळच नाही. आता काय तिथे नेऊन तरी काय करायचं तिला, ती काय काम येणार का डॉक्टरचं. राहू दे म्हणजे तुम्हाला 60,000चं नेऊन तिथं अजून 4-5,000 खर्च करता 60,000 तुम्हाला मिळतील ना तरी त्यात. आता डॉक्टर रस्त्यावर आला आणि पटपटा पाया पडायला लागला. काही कर भाऊ, 1 रुपया देऊ नको पण म्हातारी घेऊन जाय. हे परत अजून दुसरं एक किस्सा भारी सांगितलं पण नको आपल्याला बिरडे कीर्तन टाकून कुठं काही सांगत बसा. हा धन्वंतरी तेवढं लक्षात ठेवायचा व्यक्ती. धन्वंतरी म्हटले चल मी येतो. आले, दिलं औषध घेतलं. औषध घेतलं पण डोळे जशाला तसे. आणि मग धन्वंतरी डोकं खाजायला लागले, काहीतरी चुकत आहे. आणि मग विचार केला, म्हणलं एक कपड्याची पट्टी आण. कपड्याची पट्टी आणली, त्या शेषाचे डोळे पक्के बांधले. औषध का घे म्हणले. औषध घेतल्याबरोबर डोळे एकदम चक. औषध देणारा तोच होता, औषधही तेच होतं, रोगही तोच होता, आजार तोच, देणारे तेच, औषधही तेच. प्रथम गुण का नाही आला आणि आता गुण का आला. शेष महाराजांनी विचारलं, महाराज औषधं तेच होतं मग गुण का नाही आला. धन्वंतरीने उत्तर दिलं, अरे वेड्या, तू एवढा जहर तुझ्या डोळ्यातलं विष त्या औषधात पडत होतं, त्याची सगळी मात्रा संपून जात होते आणि त्यामुळे औषध तेच होतं, रोग तोच होता आणि देणारा मी होता, पण औषधाची मात्रा लागत नव्हती, संपत होती. लक्षात आलं. जसं तसं नामस्मरण तेच, औषध देणारे संत तेच आहेत. आपण तर संत आता माऊली देवनवऱ्याला समाधीत प्रत्यक्ष मानतोय, आपण तुकवऱ्यांना प्रत्यक्ष मानतोय. संत तेच आहेत, दिलेलं औषध तेच आहे, हेच भवरोगाचे औषध. औषध तर तेच आहे, ज्याज्वल आहे. आणि आपल्याला रोग झाला तर ती गोष्ट खरी आहे. आपल्याकडे पाप आहे, आशुची आहे, भानगडी विकार आहेत, सगळं खरं आहे. पण मग होतं काय. आता फक्त आपल्याला जाणत्या माणसाने शेषाच्या जागेवरती पहा, म्हणजे सगळं गणित सुटलं. जसं त्याचं विष त्यात मिश्र होत होतं, तसे अंतकरणातले काम, क्रोध आणि लोभ, द्वेष, मत्सर, प्रकृती, गुण हे सगळे त्या नामात मिश्र होतात आणि त्याची मात्रा नष्ट होते. आणि म्हणून नामस्मरण केलं तरी, हे अर्धा भाग तुम्हाला सांगितला, अर्धा पलीकडचा भाग आरंभ. नाम घेत असताना कल्याणकारी हे मोक्षदायक आहे अशी भावना होते का. नाम घेत असताना जी आवडी जी प्रीती असते ती प्रीती नामात असते का. आणि नामाबद्दल आदर असतो का. नामातला आदर का जातो, नामातलं प्रेम का जातं आणि नामातलं मांगल्य का जातं, का होतं हे, का होतं हे. 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, काम, क्रोध, लोभ, बस त्या सगळ्या आक्षेप. आणि इकडं मांगल्य, आवडी आणि आदर, ह्या 6 गोष्टी इकून अन्वयाने होत नाही आणि व्यतिरिकाने जात नाही आणि त्यामुळे नामाची मात्रा कमी होते. तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या अभंगाच्या प्रथम चरणात नामातली कुठं चूक होते हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. हरभिया
आरंभी याचा अर्थ आरभते, विशेष रभते म्हणजे सुरुवात करणे, आरंभ. का आरंभ असतो? परमार्थाचा आरंभ नामापासूनच होतो. ग्रंथाची सुरुवात नामापासून होते. सगळ्या ग्रंथाची सुरुवात भगवन नामापासून होते. सृष्टीची उत्पत्ती झाली ती भगवन नामापासून, सुरुवातीपासूनच झाली. संतांचं संतत्व, देवाचं देवत्व आणि जीवाचं ब्रह्मत्व हे नामापासून आरंभ होतं. नामापासून आरंभ होऊन शेवट ब्रह्मरूपात होतो. ही गोष्ट देवाला देवत्व कशाने आलं? ते संतांच्या भक्तीने आलं. संतांचं संतत्व कशाने? एका भक्तीने तयार झालंय. संत काय आकाशातून जन्माला माऊली ज्ञानोबांची गोष्ट सोडणार? असेच त्याला काय म्हणतात, कल्पाधिकारी. ही गोष्ट ते सोडून द्या. पण त्यांच्या पाठीमागे झालेले जे संत असतात ते एका सेवेतून, एका भक्तीतूनच गेल्या वर्षी मला तर सांगितलं होतं तुम्हाला इथं. तर असो भाग. आणि म्हणून आरंभी याचा अर्थ भगवन नामस्मरण हे मंगलदायी आहे, कल्याणदायी आहे. म्हणून आरंभ. तर ते आपली कुठं चूक होती मी नंतर सांगणार तुम्हाला. पण ज्या कालामध्ये ही सृष्टी निर्माण झाली, ही सृष्टी निर्माण झाली त्या काळात पहिलं सृष्टीमध्ये अक्षर जन्माला आलं असेल ते ओम आणि अथ. असं म्हटलंय ग्रंथामध्ये. ओंकारस्य अथ शब्दस्य द्वावितो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिको भो. हे दोन अक्षर मंगल रूप आहेत. म्हणजे असा याचा अर्थ, मंगल शब्दाचे दोन अर्थ होतात. मंगल याचा अर्थ विघ्न विनाशन, अनुकूल, व्यापार, विशिष्टत्व, मंगलत्व. कार्यारंभी विघ्नाचा आणि पापाचा नाश करणं याला म्हणतात. किंवा अभिष्ट अर्थसिद्धी, इष्ट वस्तूची, इष्ट सिद्धांताची प्राप्ती करून देणं हे नामातलं मांगल्य असतं. आणि म्हणून नाम हे आरंभ, सगळ्यांचा आरंभ. ग्रंथाचा आरंभ गीतेचा ओम श्री परमात्मने नमः, ज्ञानेश्वरी ओम नमोजी आद्या. सगळे तुकोबरायांचं ते काही शब्दरूपाने, काही अर्थरूपाने. अभंग कोणताही गाता सुरुवातीला नाम असतं. समचरण दृष्टी विटेवरी साजरीन तेथे माझे हरी, पहिल्या ओळीत नामस्मरण येतं. सर्वत्र नामापासून सुरुवात होते. ज्या कालामध्ये ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची, ही वाचण्यात नाही गेलं, ऐकण्यात गेले. याची नोंद घ्या. आणि मग त्या कालामध्ये त्याला तप असावं लागतं. कोणतंही कार्य करण्याकरता तप असावं लागतं. माऊली ज्ञानोबा सांगतात, तपे विन आणि दिदल्या विन. आपल्याकडं तप असतं काय? आपण ठरवा. आपण काय काय तप करतो. हाऊस तर लई, कीर्तन करायचा लई कंड, कीर्तन करायची लई हाऊस, वाजवायची लई हाऊस, गायची लई हाऊस, महाराज होऊन मिरवायचे लई हाऊस. निर्लज्ज कुठले? लाजाय नाही जायला काही मूर्ख महाराज व्हायला. तप कर, अभ्यास कर, कष्ट कर, कोणाच्या पुढे बैस, घास, अध्ययन कर. असं उल्लूसारखं काय? आणि उल्लूंनी तर उल्लू असेल तर प्रपंच पण करता येत नाही. तुम्हाला पोरं पण होत नाहीत उल्लूंनी. 100% जशाला तशी प्रक्रिया झाली तरच पेरलं उगवतं. 100% जशाला तशी प्रक्रिया झाली तरच भाजलेली थापलेली भाकर भाजते. त्यात काय 100% झालं तरच त्या मातीतला घट तयार होतो.
सगळीकडे 100% लागतं, इथं 100% लागत नाही काय? 100% लागत नाही का? नाही, इथं पण लागतं. हे परमार्थ करणाऱ्या माणसाने लोकांचा आदर्श. आजकाल याचं काय चालतंय? आजकाल लोकाला हे काय, अरे ते निघालेत नरकाला, तू कुठं नरकाला निघाला? कोणाचा आदर्श घेतो? संतांचा आदर्श. एखाद्या व्यक्तीचा आदर्श घेण्यालायक असेल त्या व्यक्तीचा, तपस्व्याचा, विद्वानाचा अभ्यास करण्याचा त्याचा आदर्श घ्यावं माणसाने. संतांचा आदर्श घ्या, ग्रंथांचा आदर्श घ्या. मरक्यांचा काय आदर्श घेतो? ज्याचा आदर्श घेतल्यानंतर अधोगतीला जायचा प्रसंग घेते, अशाचा काय आदर्श घेता? काय नाही, त्याचा काही उपयोग होत नाही परमार्थामध्ये. पण माणसाला काय, कोणलाही देखावा, हा हू, माणसाला रंगरंगोटी फार भारी वाटते, पण आतून रोगाने पोखरलं करतो काय? बाहेर मस्त पावडर लावते, लय गंधन ह्यान हून काय होता ते काय बोलायचं काय काम नाही. पण आत कॅन्सर झाला, त्याचं काय करते बाई? पैर नटण्याला काय काय उपयोग आहे त्याचा? तसंच होतं आपलं. जाऊ द्या, कशा करता सांगितलं? तुम्हाला काय घे नाही काय सांगा, घडीवर बसायचं त्याच्याकरता नाही सांगितलं. तपती तप लागतं. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची, त्याला भगवान म्हटले तुला तप केल्याशिवाय पर्याय नाही. मग काय तप करू? वेदाचं पारायण कर, वेदाध्ययन कर, अनुष्ठान कर वेदाचं. बरं, पण भगवान म्हणले जर चुकला तर त्याचा प्रत्यवाय लागतो. लोकांना हाऊस हरिपाठ पाठ नाही, पण असं गीता वाचायला येणार देणार, ऐकू पण वाटत नाही. मूर्ख कोणीकडे गायचे गाड. अरे तुमच्याकरता संतांनी अवतार घेतला, हरिपाठा सारी दुनिया आणून ठेवली. भागवतामध्ये सगळी तुकोबऱ्यांच्या गाथ्यात 4 वेद आलेत. का तुम्हाला उतारा त्या गीतेच्या बद्दलचा? आणि वाचायची चांगली गोष्ट आहे, मंत्र आहेत ते. कोणापुढे जावं, बसावं, संता घ्यावी, शुद्ध बसावी, मंत्र आहेत ते. त्या मंत्रामध्ये विनाकारण ते का कसं करावं? भगवान सांगितलं जर एखादी चूक झाली मग त्याला प्रत्यवाय लागतो. मग चूक होता कामा नये. जर तुला सृष्टी निर्माण करायला, तुला तपश्चर्या निर्माण म्हणजे तुझं तप फलीभूत होईल. मग ती चूक झाली, मला कसं काय कळेल? मग तुम्ही चाला. भगवान मला वेळ नाही, मी असं लहान पोराची पुढे बसत नसतो म्हणले, जा म्हणले. ते जंगली शास्त्री जमतं कोणाच्या पुढे बसायला, मला नाही वेळ, तुझा. झालं, मग काय करू? पिंपळा झाडाखाली बैस. एक चूक झाली की एक पान खाली पडेल, आणि मग सगळे पानं गोळा करून माझ्याकडे घेऊन गेले बिचार ब्रह्मदेव. आणि केलं. अग्निमिळे पुरोहिते वगैरे त्या ऋग्वेदाची सुरुवात. आता तिला आठवत मला, पण चाल तुम्ही तुमच्या लक्षात आलं ते पहिल्या मंत्राला सगळे पानं खाली, पिंपळा अख्खा मोकळा. कोणाप्रमाणे? आपलं असंच चाललंय. आपला अख्खा पिंपळ मोकळा होतोय रोज. आपल्याला काही घाल नाही. पिंपळ मोकळा होऊन वरून लाकड मोडून पडले तरी आपल्याला काय घाल नाही त्याची. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, आले काय काय प्रकार झाला. गेले भगवंताकडे. हो म्हणजे देवा या असं कसं काय, असं कसं काय झालं, तू काय केलं? म्हणजे मी असं मंत्र म्हणलो. अरे चुकलं म्हणले तुझं. पहिल्यांदा ओम नामस्मरण घेऊन जर सुरुवात केली असती तर तुझं तप होऊ शकतं. आणि म्हणून नाम द्वावितो ब्रह्मणपुरा कंठम भित्वा इनिर्यातो तस्मान असे ओंकार अथ शब्दस्य. आणि मग ब्रह्मदेवाच्या मुखातून कंठातून सृष्टीच्या पूर्वी पहिला ओम आणि नंतर अथ, दोन्ही शब्द मंगल रूप आहेत. त्यापैकी ओम हा मंत्र आहे, स्वतंत्र एक अक्षरी मंत्र. त्या ओंकारामध्ये भगवंताच्या सगळ्या नामाचा अंतर्भाव होतो आणि सगळ्या नामात त्याची मात्रा असते. आणि म्हणून नामाला मांगल्य आलेलं आहे. आणि मंगल याचा अर्थ कल्याणदायी, आणि कल्याणदायी याचा अर्थ मोक्षदायी. नामस्मरण घेत असताना हे नाम मला मोक्ष देणार आहे ह्या भावनेने घेतल्या जातं का? हे फक्त ज्यांनी त्यांनी समजायचं. होय, त्याने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तर नामस्मरण का मोक्ष देत नाही? आपला अंतकरण शुद्धी, नैष्कर्मी सिद्धी का प्राप्त होत नाही? हे पहिलं कारण तुम्हाला सांगितलं. जर आपण नामस्मरण घेताना हे एक नामस्मरण घेतलं तर हे मोक्ष देणारा आहे, कल्याण करणारा आहे ह्या भावनेतून घेतलं
तर एक सांगितलं. पुढचं आवडीने घेतो का मनुष्य? नाही घेत. आवड असते का? ते जी गोष्ट आवड असते त्याच्याबद्दल प्रीती असते म्हणून आवड निर्माण होते का आवड असते म्हणून प्रीती निर्माण होते? काय होतं? अरे ज्या विषयाची प्रीती असते, आवड याचा अर्थ प्रेमाने पुन्हा पुन्हा करणं. बरोबर आहे का नाही? वांग का खातो? आवडतं म्हणून, कारण त्याचं प्रेम आहे त्याच्यावरती. मग जसं धन दारा पुत्र जन शरीर भोग खाणं पिणं हे जसं माणसं अत्यंत प्रेमाने करतात, प्रीतीने करतात, तेवढं नामस्मरण प्रेमाने केलं जातं का? का होत नाही तसं? का होत नाही? त्याचे कारण आहेत. न होऊ द्या, पण कमीत कमी कारण तरी समजून घ्या भल्या माणसा हो. नाही समजत महाराज. अध्ययन केल्याशिवाय परमार्थ करतो का पाट्या टाकतो हे आपल्याला कळत नाही. ठीक आहे, वर्षभर जरी कुठे उधळ्या मारल्या तर निदान वारी पुरतं तरी काहीतरी थोडंसं मनाला लाज येईल एवढं तरी केलं पाहिजे ना. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आवडी. 3 गोष्टी सांगेल तुम्हाला. आवडीच्या बाबतीत प्रकृती आडवी येते, आवडीच्या बाबतीमध्ये गुण आडवे येतात आणि आवडीच्या बाबतीमध्ये पाप आडवं येतं. विठाल विठाल प्रकृती आडवी येते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विषयाचा पडी पाडू. हा लय पाठांतरी तुमच्या मला माहिती. परमार्थ गोड आहे, कडू काय लागतो ना कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवा का? अरे बा प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच आणि आम्हाला गोड वाटतो. फरक काय? आपला फरक नेमका काय होतो? महाराजांना कडू वाटतो आणि आपल्याला गोड का वाटतो? परमार्थ गोड असताना आपल्याला कडू का वाटतो? त्याला प्रकृती म्हणतात. ती प्रकृती आडवी येते, प्रकृती आडवी येते. बरोबर आहे का नाही? जरूर माणसाने कलियुगामध्ये दुधाला अमृत म्हणतात, तुपाला गाईच्या म्हणतोय. गाईच्या दुधाला गाईच्या तुपाला अमृत म्हणतात. पण कायची प्रकृती एवढी आवडी देते, दूध पाहिलं का त्याला वखारे वाटतात. काय झालं? त्याची आवड कशाने आणली? ती प्रकृतीने आणली. बस झालं एक उदाहरण. मग अनेक ठिकाणचे जे असे विषय त्या ठिकाणी त्याची प्रकृती आडवी येते. तसे नामाच्या बाबतीत आवड निर्माण होण्याकरता आपली प्रकृती आडवी येते. बऱ्याच वेळा आपले गुण आडवे येतात. तमोगुण येतो, रजगुण येतो, सत्वगुणही चांगला बोकंडी बसवतोय. तुम्ही काही त्याला शान समजू नका. सत्वात संजय दापुल हे म्हणतो 14वा अध्याय वाचा तुम्ही. असं विद्वतेचे भूत संचर्य अंगास माऊली म्हणतात. सत्वगुण सुद्धा सात्विकतेने येता. काय प्रसंग येतो? सात्विकतेचं ते नामस्मरण महत्व विसरून गेलं. ते म्हणजे गुणाने माणसाला आवडीत प्रतिबंध निर्माण होतो. आणि तिसरी गोष्ट पापाचं बोलायचं काम नाही. माऊली सांगतात करंडे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे का पाप तुका म्हणे पाप नाड पाप ठाके हे ताडण कशाचे तुला करंटे कपाळ ज्याचे लाभ आडवायला गेले. कशात आडव? नामस्मरण करायला आडवे आहेत. नामस्मरण करतो धडाधडतो, नामस्मरण करतोय माळी तुटले त्याच्या. आडवं कशात आलंय?
त्या नामाला जेवढी पाहिजे तेवढी प्रीती दिल्या जात नाही. लक्षात येत आहे ना? आपल्या नामस्मरण करत नाहीत का? आपण करतो, पण त्या नामस्मरणात जे प्रेम प्रीती असायला हवी ती प्रीती देण्याकरता तिथं पाप आडवं येतं, गुण आडवे येतात. पापीही नामस्मरण करतात, चोर करतात, जार करतात, व्यभिचार करणारे करतात, सगळी नामस्मरण करतात, कोणी मागं राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावताच, कोणी मागं नाही परमार्थ करण्याच्या बाबतीमध्ये. मग बिघडलं कुठं? मग का सकळ सिद्धी प्राप्त होत नाही? ह्या परमार्थातल्या गोष्टी आपल्या नाही होऊ दे, नका का सिद्धी प्राप्त. पण ज्यावेळी मन लाजतं ना त्यावेळी इकडचा पाय निदान उभा तरी राहतो, किंवा कदाचित इकडं तरी पडतो, कदाचित थांबत त्यांनी. पण तिकडं जर नाहीच कळलं, त्याला काही लाजच नाही वाटते, तर चालला तिकडंच. मग होत्या का दंभोदर रुपी मानस क्रोध पारुष्म्याचं तुम्ही आता आपलं चाललाय, तो आता श्लोक चाललाय तो आपलं काय ती गोष्ट त्या जाऊ द्या, लांबवायचं नाही. मुद्दा आवडी निर्माण का होत नाही? आणि संतांनी तर सांगितलंय, आवडी असल्याशिवाय ते फल देणार नाही. तुकोबराय म्हणतात, आवडी अनंत आळवावा न लगते सायाचं जायवनंतर आहे, काय ठायचं वैसो नाही कराय एकचित्त आवडी अनंत आळवावा. नाथमार्ग म्हणतात, आवडीने भावे हरी तुझी चिंता त्याशी सर्व नामस्मरण करत असताना त्यातलं जे वर्म आहे, त्यातलं जे मर्म आहे ते आपल्याकडून राहतं. काय राहतं आपल्याकडून? नामस्मरण करतो. म्हणजे तुमचं नाही सांगत मी, माझं सांगतोय. आपली चूक कबूल करावी माणसाने. आपलं चुकत आहे त्या ठिकाणी. नामस्मरण आपण करतो, आपण चिंता कशाची करतो? माझं पाप गेलं का नाही, मला मोक्ष होईल का नाही, याचं कुठं चुकलं, गंधर साहेबाचं कुठं चुकलं, आणि सोबतचं काय करतो. अरे ते जाऊ दे. जी तुझ्यावर जबाबदारी दिली, तू मोक्षाची चिंता करू नको, तुझे पाप जायची चिंता करू नको, तू फक्त चिंता कर त्या नामात प्रेम कसं ओतता येईल. नामात प्रेम कसं ओत. नाथ महाराज काय म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेशील, राव थांब तिथं, तेवढंच करतो. तुझी पुढची चिंता पाप जायचं, मोक्ष व्हायचा, तुला मोठं व्हायचं का तुला लहान व्हायचं का तुला त्याच्यावर इमारत बांधायची, तू त्याची चिंता करू नको. तू त्याची चिंता करू नको. तुला जेवढं पाहिजे थोडे परी निरे एक माळ जपा, अंगावर शहारे येते, डोळ्यात पाणी येईल, असं थोडं करा ना. मोठके निमेश्वरी ह्या आठपा रमाजरी, मोठके निमेश्वरी देतो जाय, थोडं करा ना तसं. काय एवढा डोलार उभा करता? पेरलं किती? पोतभर. आणि वटीत आलं किती? चिपटभर. कशाला पेरितो? पेरितो कशाला? अरे कमीत कमी 50% तरी, 50-50 तरी. म्हणजे तुम्ही इतके बने भले दुसराच अर्थ काढला इथे काय. आणि म्हणून परमार्थातली जमा नेहमी पाहिली पाहिजे. तो व्यापारी शहाणा की जो नेहमी नफा किती झाला, तो व्यापार किती केला नाही, तो शेतकरी किती पेरलं ते पाहत नाही, उत्पन्न किती आलं. तुका म्हणे ताळा, अवकाळा तुमच्या बोखंडी बसली, तुमच्या काय माझ्या काय, कोणाची कोणती आपल्या परमार्थाचा ताळाच नाही. काल मी काय होतो आणि आज माझं काय झालं, काल मी किती बदललो आणि त्याच्यापेक्षा आज मी किती बदललो. आपण जर त्याचा ताळा नाही घेतला, त्यात आवडी सिद्ध होत नाही, म्हणल्याने सिद्ध होत नाही. ही गोष्ट दाखवायची नसते आणि ही शब्दात पण येत नाही. नामातलं प्रेम ते प्रेम राहतं.
तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला आवडी निर्माण करता आली नाही तर ते पाहिजे निष्फल होणार नाही, पण पाहिजे तेवढं फल देणार नाही. महाराज म्हणतात आवडीने भावे नाही का येते कळण, शेवा ते आवडे उच्चारावे नाम शेवा ते आवडी उच्चारावे. नामाला काय जोडलंय? आपली फारकत तेवढीच, नाम उच्चारतात हे धडाधड. आणि आवडी तर राहिली, आवडी आनंद तोळा राहिलं, एक आवडीने भावे घ्यायचं राहिलं, भावे गावे घेत राहिलं, उच्चारणं तर आपलं चाललंय, पेरणं तर खूप चाललंय, त्यातलं काही येई ना. कारण पडकात पेरू येईलच काय, ते पडकात पेरू काय येईल ती जाऊ दे. मुद्दा सांगायचा आहे, आवडी याचा अर्थ नामस्मरण घेत असताना आपल्याला पाहिजे तेवढं नामाला प्रेम देऊन, प्रेमाच्या सरभरीत प्रेमाच्या ओलावीने आपल्याकडून नाम घेतल्या जात नाही. तुम्ही घेत नाहीत मी असं म्हणत नाही, आपल्याकडून माझ्याकडून नाही, आपलं प्रेम कमी पडतं, आपण हे कबूल केलं पाहिजे. याला फलवल कल्पना म्हणतात. इतकी सगळी मेहनत करून जर पीक पासाभर येत नाही तर आपलं काहीतरी चुकतं. तसं जर आपल्याला सकळ सिद्धीपैकी एकही सिद्धी जर प्राप्त झाली नाही तर अनिमा गनिमा लघिमा ईशत्व तिथं तरी झाली पाहिजे. आली त्यांनी पण निदान काहीतरी लोकांनी हार तरी घातले असते जास्त कमी. अनिमा गरिमा लघिमा काहीतरी रिद्धी सिद्धी जर मिळाली असती तर मग ते जमलं असतं का? पण ते नाही का? नामातलं मांगल्य घेऊन नामस्मरण घेऊन आपण नामस्मरण करत नाहीत, म्हणजे नाम हे मला मोक्ष देणार आहे या भावनेने, हे मंगल माझं मांगल्य करणार आहे. आणि म्हणून नामस्मरण हे मंगल आहे. पवित्राणाम पवित्र मंगलानांच्या गाय मंगल आहे, तुळस मंगल आहे, नदी मंगल आहे, आमक मंगल, सगळं मंगल आहे. अरे त्यांनी आपलं मंगल केलं, पण त्यांचं मंगल कोण करतं? त्यांचं मंगल नामस्मरण करतं. मंगलानांचे मंगलाचं मंगल आहे ते. मग असं मंगलाचं मंगल समजून आणि आवडीने नामस्मरण जर केलं तर मग सिद्धी का प्राप्त होणार नाही? विठाल विठाल आरंभे आवडे आदरे आले नाम. नामात आदर असतो का? असतो का? भजन करत असताना रामकृष्ण इकडं तिकडं हुसक्यावर इकडं पाहतो, स्वरात अर्ध गेलं, तानात अर्ध गेलं, नटण्यात अर्ध गेलं, चापून चुपून बसण्यात अर्ध गेलं, अर्ध कायच गेलं, इकडं अर्ध गेलं, तिकडं अर्ध गेलं, सगळी बाबाजीवले पथर पालते. अरे नामच म्हणतो एवढं गंजभर झालं आपलं चाललंय. आपण लोकांचं नाही सांगायचं, आपलं चाललंय. आपण आपली गोष्ट ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं की हा अभंग माझ्याकरता लिहिला, ही ओवी माझ्याकरता लिहिली, त्या दिवशी तुम्हाला परमार्थाला म्हणजे संतांचं वाङ्मय कळालं आणि त्या दिवशी आपली परमार्थाची सुरुवात झाली. तुमचे डॉलर किती झाली हे माझ्याकरता लिहिलं, हे माझ्याकरता, हा अभंग माझ्याकरता लिहिला, ही ओवी माझ्याकरता लिहिली, असं जेवढ्या आपल्या मनाला चाटतंय आपल्याला. आपण तुकवाऱ्यांच्या सगळ्या कक्षेत बसू शकत नाही, इतकं सोपं नाही ते. पण तरी आपल्या मनाला ते जाणवलं तर नक्कीच एक दिवस त्याचा स्वीकार व्हायला सुरुवात होत असते. आणि म्हणून आदर कुठं निर्माण होत असतो? पहिली गोष्ट आदर होण्याकरता त्याला काय म्हणतात, त्याला आदरामध्ये नित्य नूतनत्व असावं लागतं. नित्य नूतनात आदर होत असतो, प्रयोजनात आदर होत असतो आणि त्याच्या महत्त्वात आदर होत असतो, असं आहे. आणि
गरजेत आदर निर्माण होतो. गरजेत आदर निर्माण होतो हे का त्या पोरण चालता चालता चिंतन करता चालता वाचलं होतं त्यांनी. गरजेत आदर असतो, नित्य नूतनात आदर असतो, प्रयोजनात आदर असतो आणि महत्वात आदर असतो. विढाल विढाल नामस्मरण गरज म्हणून करतो का टाइमपास म्हणून करतो आपण? गरज म्हणून केल्या जाते. मग ज्यावेळी एखादा व्यापारी व्यापार करतो, शेत करतो, आमकं काय ते प्रत्येकजण गरज सगळं टाकून करतो की नाही? ते ज्या विषयाची गरज आहे, बायको सांभाळतो की नाही? मग काय त्याला उतार म्हणून सांभाळतो का? आणि ती बायको ते पेतळाला सांभाळते की नाही? नवऱ्याला काय सांभाळते? तिला गरज आहे. लोक म्हणतात ते पाहिलं आहे याच कुठं पेतळाची नादी लागते, जाऊ दे टाकून, जाऊ दे कर दुसरा नवरा. ती म्हणते नको बाई माझा नवरा आहे का, याला जर टाकून दिलं तर माझ्या घरात दुसरा कोणी उपट सुंब्या येईल. तिला त्याची गरज वाटते, पत्नीला पतीची गरज वाटते आणि पतीला पत्नीची गरज वाटते. म्हणून सगळं टाकून बायकोचं ऑपरेशन करायला नेतो की नाही? इतरांचा त्याग करून ज्यावेळी त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो त्या काला तिची गरज वाटते माणसाला. पैसा कमवायचा सगळं टाकून पैसा काचे रात्र दिवस करतोय की नाही? शेतकरी रात्रीदारी धरतात की नाही? रात्री ड्युट्या करतात की नाही तुम्ही? आम्ही कीर्तन सगळं माठवून थापाळत करतो रात्री. सगळे गतिरोधक पाठ केले तुम्ही. अख्खे गतिरोधक पाठ येतं आमच्या. कोपरे कापरे कुठं डाय हाता ह्याला भाडे मला हसत येते. हे म्हणजे आपल्याला गरज म्हणून करतो ना. मग तसं मला सांगा तुम्ही, ती बाई म्हणली माझं नशीब फुटलं, मी आईबाप टाकले, मला माझी आई टाकली, मला चांगली सासू मिळाली, बाप टाकला पण मला सासरा चांगला मिळाला, आणि माझी बहीण टाकली पण मला नणंद चांगली मिळाली, माझ्या बापाचं घर टाकलं पण मग मला इथं सासऱ्याचं घर चांगलं मिळालं. नवरा म्हणला तुला हे सगळं टाकून सगळं चांगलं मिळालं, पण मग मी तुला काय टाकून मला मिळालो? पण तिला ते कुठं सांगता येतं? तू का नाही कळलं ना? तिचा बॉयफ्रेंड का फ्रॉयफ्रेंड? हा नामस्मरण टाकून चहा पितो का चहा प्यायचं टाकून नामस्मरण करतो? आपलं काय करतो आपण? काय करतो म्हणजे बाकीचं काम सोडण्याने. आता नामस्मरणाची वेळ झाली, मला हे नामाची वेळ माझी, मला नामस्मरण घ्यायचं, आऊ सगळं फुली नामस्मरण चालतात. हे हरिपाठ उरकून घ्या म्हणजे निवांत जेवायला बरं. हीच प्रक्रिया आपली प्रक्रिया ही. असं आहे. माणसं एवढे निर्लज्ज झालेत. आपलं सांगतो महाराज लोकांचं, त्या सप्तामध्ये कोणाच्या खोपडीतून निघालाय तो हरिपाठ करायचा मूर्खांच्या, हे रांग धरायची आणि असं नाचायचं. अरे काय नवरदेवाच्या पुढे नाचता का काय हेचड्यासारखं नाचता मूर्खा हो. हरिपाठ ही साधना आहे. हरिपाठ सगळ्या ग्रंथ, तुम्ही आता कोणी हरिपाठ ऐकत असताल ते हरिपाठ ते ऐका तुम्ही. आपलं ते काही काय सुरू केलं ते बळच केलं मला चालू, ते ऐका हरिपाठात काय काय ते देवाचे द्वारी उभाक्षण भर त्याच्यावर 3 भाग केलेत मी. ते ऐका त्याच्यात काय भरलं ते. जेवढे ग्रंथ आहेत गणेश महाराज सगळे ग्रंथ आहेत. त्या हरिपाठात जेवढा विषय आला तर कोणत्याही ग्रंथात नाही आला. एवढे सगळे विषय त्याच्यात घातले. मग साधना म्हणून जर केलं तर हरिपाठ मुक्ती देणार नाही, आपल्यात बदल करणार नाही. एक माईक पुढे म्हणतो देवाचे द्वारी उभाक्षण 3 मुक्ती झाले, त्याची पाठवक दुसरा माईक मध्ये देवाचे द्वारी उभाक्षण, बाकीचे नुसतेच उधाळ्या मारते. कोणता अभंग झाला काही माहीत त्यांनी. हरिपाठ झालं का शर्ट पिळून काय आयला हरिपाठलाही चांगला झाला. कोणता अभंग होता? अरे काय टिंगल आहे, साधनेची काय टिंगल करताय तुम्ही? पुंडलिक वर्दी हरी विठ्ठल ध्यान देवतो का आराम, ते वर्दी म्हणायचं अर्धच दिल टाकून. भावना कुठे आहे त्याच्यात तुमची? भावना कुठे आहे? पुंडलिक म्हणतात तरी डोळे झाका अशा पुंडलिक वर्दी हरी विठ्ठल. अरे त्याच गांभीर्य नसेल तर ती भावना नष्ट होते, भावना शिल्लक राहत नाही. जर भावनाच नाही, प्रेम नाही, काय बोलण्याला फळ देईल आपल्याला ती? आपली पुंडलिक म्हणतो तुम्ही ऐकली का? सुगड आपण पुंडलिक म्हणतो का नाही? या पती लोक म्हणतात का? तुम्ही पाहिलं का ते?
पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम एकदाच म्हणलं तुकाराम कर टाळ बांधितो झाला का हिला टाळ फेकून का फलाची अपेक्षा करता? तुमचा गंधावर विश्वास नाही, तुमचा टाळावर विश्वास नाही, तुमच्या याच्यावर विश्वास नाही, का अपेक्षा करता त्याची? नाही अपेक्षा व्हायची. कशा करायला सांगितलं तुम्हाला? नाही, आपल्याला गरज नाही. हा आदरातला भाग आहे तो. आपल्याला जर गरज वाटली तर 100 कामं टाकून रात्री त्यांनी जर हिरव्या मिरचीचे भजे खाल्ले तर. आता तू महाराज म्हणले तुला लक्षातच राहिलं पुढे महाराज काय म्हणणार ते. महाराज लईच बनेल असते तुम्हाला सांगतो. रात्री त्यांनी हिरव्या मिरचीचे भजे खाल्ले, जर त्याच्या पोटात कळ आली मग त्या लोक म्हणतात थांब 2-5 मिनिटांत जाईल, 2-5 मिनिटांत जाईल का तो पळतच जाईल. त्याच्या बशीत चहा ओतला, त्याला चहा प्यायची गरज आहे का संडासकडे जायची गरज आहे? नाही तो काय टाकून कोणाकडे जाईल? नाही, ज्याची गरज त्याची गरज आहे याचा त्याग करून गेला की नाही मुद्दा सोडू नका. आपल्या मनाला आपण विचारू, नामस्मरण करत असताना जर आपल्याला नामात गरज वाटली असती तर आपण त्या काळात इतराचा त्याग करून नामस्मरण केलं असतं. गोष्ट काही पटते की नाही तुम्हाला? नाही आपण ते करीत याचा अर्थ आपली नामाबद्दल आदर नाही. विठाल विठाल आदर. दुसरी गोष्ट नित्य नूतनत्व. आपल्याला नाम नवीन वाटतं, रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे राम, ते तोंडातून चाललंय मशनीसारखं गरा 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 गरा. नित्य नूतनत्व कुठं वाटतंय? सतत गमना दनोदरा काय आदरभोवती. ज्याचं सतत गमन होतं त्याच्याबद्दल काय म्हणतात त्याला? ते अनादर होतो त्याचा. त्या का महाराजांनी सांगितलं होतं, कोणतरी तर मला नाही आठवत होतं म्हातार कोणते, ते जावई असतात. एक असतो साखऱ्या भाकऱ्या आणि ठोकऱ्या, ते असतं ते असं. एक ठोकऱ्या, एक भाकऱ्या, आणि एक काय साखऱ्या. कधीतरी वर्षातून जर आला तर त्याला साखऱ्या याचा अर्थ गोड गुलाबजामून पेढे काहीतरी जेवण केलं जातं कधीतरी, तर आहे का नाही? नित्य नूतनत्व आदर बरं आहे. साखऱ्या आणि एक भाकऱ्या. शेजारच्या शिवाचा गाव जर असला तो आला तर कधी 8-10 दिवसाला येतो. पण भाकरी काय मग बसा जेवायला, कारण त्याच्यापेक्षा हा जास्त येतो का नाही. पण एक जर घर जावायचा असला तो ठोकऱ्या म्हणजे याचा अर्थ जेवण हो ते वगैरे बांधून होते, वगैरे सुटलं ते आता जेवायला नाही वगैरे बांधून यावं, याला ठोकरलं तिकडे. हे ठोकऱ्या भाकऱ्या आणि साखऱ्या कशा करता सांगते तुम्हाला? हे सतत गमना धनाद रोग होती. हा, जर माणसाचा अतिपरिचयात दवज्ञाभोवती नामाचा अतिपरिचय झाला तर त्याच्याबद्दल आपली अवज्ञा होते का? त्यातलं नित्य नूतनत्व राहत नाही. मग नित्य नूतनत्व कसं काय? नाम जुनं झालं का? नाही. ज्या माणसाला त्या नामस्मरण केल्यानंतर माझे एवढे दोष गेले असं ज्यावेळी जाणवतं त्यावेळी दुसरं नामस्मरण त्याला नित्य नूतनत्व वाटतं. समजतंय ना? आपल्याला या नामातून असं माझं एवढे दोष गेलेत, माझ्या कालच्यापेक्षा आज बदल झाला असं ज्या माणसाला जाणवतं त्या माणसाला नामातलं नित्य नूतनत्व जाणवतं. अन्यथा ते अगदी त्या डोळगुंजासारखं गुळगुळीत झालेलं असतं आणि त्यात सतत तोंडात आल्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर निर्माण होत नाही. आणि म्हणून आज सतत असेल तर अनादरा होते. नामाच्या बाबतीत आपल्याला जर नाम घेत असताना आपलं जर त्यात आवड असले, भांगल्य असेल आणि मग आपल्या दोषाचं निराकरण झालं असं जाणवत असेल तर निश्चित आपला नामाबद्दल आदर तयार होतो. आणि प्रयोजन, नामस्मरण हे मोक्ष देईल आपल्याला असं किती लोकांना वाटतं? नामस्मरणातली खात्री नाही वाटत ना.
नामांचे तर सर्व संतांनी वर्णन केले. हरी हरी हा मंत्र जीवाचा म्हणते जेवाच्या तया मोक्ष. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भूकी आणि मोक्षेल सुखी. मुखी नाम हाती मोक्ष अनेक प्रमाण आहेत. नामाने मोक्ष आपल्या हातात येईल हे प्रयोजन आपल्याला जाणवत नाही आणि म्हणून तितका आदर निर्माण होत नाही. मला मोक्षच मिळाला पाहिजे या भावनेतून नामस्मरण करतो का आपण? नाही नाही. जप मला नेहमी 10 माळी जपायच्या. बरं 10 माळी जपल्याशिवाय मी पाणी पण पित नाही. नको पाणी नको पिऊ आणि मुतायला नको जाऊ. जप 10 माळी काही करू नको. अरे पण त्यातून मिळेल काय? प्रयोजन काय? प्रयोजन लक्ष ठेव ना. नाही प्रयोजन आपलं लक्ष राहत ना. म्हणजे गरज वाटत नाही, त्यात नित्यनूतनत्व वाटत नाही आणि आपल्याला त्याचं प्रयोजनाचं फल आपल्याला लक्षात येत नाही. आणि शेवटची गोष्ट महत्त्व कळत नाही कोणत्याही व्यक्तीचं. आता बरेच लोक मला घसंडे देतात का नाही? देतात. बरेच लोक पाया पडतात की नाही? मी काय कोणी अजून गणेश महाराज असेल, कोणी महाराज उमेश महाराज, कोणी महाराज असतात. ज्याला त्या व्यक्तीचा परिचय आहे, व्यक्तीची विद्वत्ता, व्यक्तीचं श्रेष्ठतेचं महत्त्व जर कळालं तर त्याला किंमत देतो. मी तू असा विषय नाही. व्यक्तीचं काय करावं लागतं? त्याची उंची कळावी लागते, मग त्याचं महत्त्व कळावं लागतं आणि मग तो त्याचं हे करीत. मग नामातलं महत्त्व आपल्याला कळतं का? नामातलं महत्त्व काय आहे? नामात तर सगळ्या गोष्टी नामात खूप महत्त्वाच्या. व्यक्तीचं महत्त्व कळलं तर व्यक्तीची पूजा अर्चा केली जाते. नामातलं महत्त्व कळालं तर नामात आदर आपोआप निर्माण होतो. हा मुद्दा काय सांगतो? नामाबद्दल आपला आदर का होत नाही? नामाची आपल्याला गरज वाटत नाही पाहिजे तेवढी. काम टाकून नामस्मरण केलं जात नाही. शास्त्र काय सांगतंय? सगळे कामं टाकून शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम. हे आपल्या पाठी कुठे तक हरिभजन कोट्यवधी कामं टाकायची आणि हरिभजन करायचे आपल्या पाठ आहे. याला खास गरज बनतात. कोटी कामं टाकून करणं याला गरज बनतात. तसं त्या गरजेमध्ये त्याला नित्यनूतन नामाचं फल जाणलं पाहिजे, त्याला नित्यनूतन म्हणतात. आणि प्रयोजन तर सांगितलं तुम्हाला मोक्षाचं. तसं महत्त्व का महत्त्व जातं? त्याच्या 2 गोष्टी असतात. त्या सगळ्यात गोष्टी, जी गोष्ट सहज उपलब्ध असते, जी गोष्ट अत्यंत सहज सोपी असते, तिचं महत्त्व वाटत नाही माणसाला. तिचं महत्त्व जर कीर्तनकारने 40,000 45,000 50,000 जर घेतले तर लोक त्याच्या दारात रांग लावून बसतात. आमच्यासारखे फुकट भाकरीवाले माणसं त्याला ते लुटूनच देतात. ती माणसं का? माणसं स्वतःच्या हाताने त्याची किंमत वाढवून घेतात. ते काही सोनं आगत आहे? बरं येत तर काहीच नाही. ऐकणारी महामूर्ख दुसरं त्यांना काय म्हणावं त्या समाजाला? त्यांना महामूर्ख म्हणजे दुसरं काय म्हणणार तुम्ही? ती गोष्ट असेल. मग हे कशाकडे सांगितलं मला? नाही फुकट असेल तर त्याचं महत्त्व कळत नाही.
नाम फुकट आहे की नाही? नाम सुलभ आहे, नाम सुलभ आहे, काय म्हणतो, नाम गोड आहे, नाम गोड आहे, नाम नाम गोड आहे, नाम सुलभ आहे, नाम सफल आहे आणि नाम फुकट आहे. काय सांगितलं? नाम गोड आहे, नाम फुकट आहे, नाम सुलभ आहे आणि नाम सफल आहे. ह्या चारही गोष्टी मान्य आहेत का नाही? आपल्याला मान्य आहेत. पण हे सगळं आपल्याला मान्य असतं, पण आपल्याला त्यातलं महत्त्व कुठं कळतं? नामातली गोडी कळली का आपल्याला? नाही कळत ना. महत्त्व कळण्याकरता नामातलं गुढ सगळ्या संतांनी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 केवल प्रेम सर्व साखर कशी आहे? गोड. गोड साखर खाल्ल्याने कळेल का बोलल्याने कळेल? मग साखरेचा अनुभव घेतला तर अनुभवजन्य तर गोडी कळेल ना. मग नामस्मरण आपण म्हणतो गोड आहे, ही गोष्ट कधी? गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे नाम विठोबा, आवडते मज तुझे उच्चारिता मना येतसे लाज, तुझे उच्चारी मना येतसे लाज, गोड तुझे नाम विठोबा, आवडते माझा. 100 प्रमाण आहेत. नाम गोड आहे, नाम गोड, नाम गोड, पूर्वी जीवेचे कोड. अनेक ठिकाणी नामाची गोडी सांगितली, पण आपल्याला गोडीचं महत्त्व कळतं का? मग आपल्याला काय आदर निर्माण होईल? नाम गोड आहे, नाम फुकट आहे का नाही? कोणाला पैसा खर्चायचं काय काम करत नाही. बरेच पदार्थ फुकट आहेत, पण ते गोड आहेत का? ते त्या उन्हाळ्यामध्ये लिंबुळ्याची घोष येतात, पिवळे धमुक असतात, ते फुकट आहेत की नाही? फुकट आहेत. सहज आहेत की नाही? सहज आहेत, सुलभ आहेत, फुकट आहेत, पण गोड आहेत का? ते गोड नाही. खडीसाखर गोड आहे, फुकट काय तुमच्या बापान ठेवली काय? गोड आहे, फुकट गोड आहे. खडीसाखर गोड आहे पण फुकट नाही ना ती. मग तसं आता काय, मग अमृत मग गोड आहे आणि फुकट आहे बी. समजा फुकट तुम्ही जर गेली इंद्राकडे तर देईल, माझं नाव सांगा, तुम्ही देईल तुम्हाला काही पोळी. अरे ते फुकट आहे जरी असलं पण ते काय सोपं आहे का भल्या माणसा? अमृत कसं आणायचं ते फक्त गरुडाला विचारा तुम्ही. त्याच्या आईकरता ते अमृत आणायला गेले होते, काय युद्ध केलं, काय भयानक ते महाभारत वाचा तुम्ही जी गोष्ट. आणि मग नामस्मरण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे न विचिता मोल. म्हणजे नाटक चालेल काही सांगू? तुका म्हणे न विचिता मोल, विचिता बरोबर. मग विठ्ठलामुचे जीवन तोयासी महाग विठ्ठल, तोयासी महाग विठ्ठल, तोयासी महाग विठ्ठल, तोयासी महाग विठ्ठल. विचिता फुकाचे बोल, विचिता फुकाचे बोल,
एवढे खोल भाविया एवढे खोल भाविया बोला पूर्ण भरे संसार बोला पूर्ण भरे संसार एवढे खोल भाविया एवढे खोल भाविया बोला दुःख भरो तुका म्हणे न वेचिता मोल तो हा महाग विठ्ठल वेचिता फुकाचे जीवन केवढे खोया कोण कोण सुख धरले संसार बाज 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 नका अंत पाहू बाज झाला परवा खूप दुःख होते मला तिची गोष्ट गेले ते दिवस काय भयंकर सुहास माझा एवढा आनंद कोण नसेल घेतला माझ्या प्रत्येक नाटाच्या जरी पेशल आहेत गणेश पेशल प्रत्येक नाटाची चाल प्रत्येक पेशल गवळी चाल असं आहे काय सकाळी गवळणी ते काय सकाळचा आनंद काय मी गणेश एकटा नाट म्हणायचो मी सगळी पण आता हे सगळी मंडळी माझ्याबरोबर 50-60 विद्यार्थी एकाचडे एक वाजवणारे कशाचं ऊन लागत आहे राव आणि काय माझ्या पुढे ताकद कोणी लगवेल जाते त्यांनी वाकडं नाही पाहायचं इकडं नाही पाहायचं तर मेलाच ते समजायचं हो ते काय पण आनंद ऐश्वर्य दगड आनंद घेत असतील आपल्या दिंडीचा लय ऐश्वर्य भोगलं मी खरंच मी भाग्यवान पोहतो काय त्या नाटात चालली आता दुसऱ्या नाटात चाल येते काय लय खूप कष्ट काकड्याचे प्रत्येक अभंगाची चाल वेगळी प्रत्येक भोपळीची चाल वेगळी प्रत्येक अभंगाची चाल वेगळी त्याला बनवता बनवता म्हणजे 3 वर्ष गेले काकडा बनवताना सगळ्या वाराच्या अभंग स्वतंत्र चाली येतात आम्हाला दुसरं अभंग म्हणता येत नाही तू वाराच्या एखादा अभंग म्हणलं ना त्याच चालीत म्हणलं होतं आमच्या मायला गेलं पण तीच चाल आता सकाळी तुझं पाहता सामोरे आहे ना मी एकदा सोहळ्यात आलो होतो ते माझं म्हणली तुझं पाहत सामोरे म्हणताच आहे ना मला ते आता तीच चाल त्या परच्या अभंगातून तर लगेच ती येते तोंडात ते आता ती परचा अभंग झाला आहे आता ते पुढं मला काय मिळ खाते पण इतकं तोंडात बसलं ते प्रत्येक वाराच्या अभंगाचे स्वतंत्र चाले प्रत्येक गवळणीची निळोबऱ्यांच्या गवळणी स्वतंत्र झाली इतकी फिट की तुम्हाला ते सांगायला खोटं वाटेल ते दिंडी आली की 2 महिने त्याच गवळणीच्या तशा चाली आयुष्यभर तशा चालल्या त्या बदलणे हा विषय नाही ती गवळण म्हणजे तीच चाल तुकवऱ्यांच्या मोठाली गवळण ती गवळण म्हणजे तीच चाल वाराची असेल नाट असतील आंधळे पांगळे असतील परफेक्ट चाली सगळ्या आजही परंपरा पहिले गेले दुसरे आले ना तीच परंपरा आणि ती खूप आनंद जाऊ द्या कशाकडे सांगितलं विचिता फुकाचे गोल केवढे खोला भग्या अरे फुकट आहे पण मग घेतो महत्त्व कुठं कळतं फुकटचं आहे ना फुकटचं आले मग महत्त्व कळत नाही गोड आहे पण अत्यंत सुलभ आहे त्याचं महत्त्व कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नामस्मरण सुलभ आहे नामस्मरण सफल आहे आता तुम्हाला मोक्षाचं सांगितलं सफलत्व आहे सुलभत्व आहे फुकत्व आहे आणि पहिलं काय असलं गोड आहे हे सगळं आहे पण हे आपल्याला नामातलं महत्त्व कळत नाही कशाकरता सांगितलं 4 गोष्टी विसरायच्या नाही आपल्याला नामाची गरज वाटत नाही म्हणून आपला आदर निर्माण होत नाही ज्या विषयाची गरज वाटते त्या पैशाची गरज वाटते त्याला काय आपण फेकून देतो काय कुठं त्याला केवढा आदर पाकिटात घाल इकडं घाल याच्यात घाल त्याच्यात घाल बँकेत घाल हे आदराशिवाय होते काय ती गोष्ट आदर का गरज आहे त्याच्यापासून मला काय घ्यायचं आहे त्याची गरज आहे म्हणून त्याचा आदर केला जातो असं नामाकरता काय काय केलं जातं नाही ना आपण त्याग करून घेत नाहीत म्हणजे याचा अर्थ नाममधला आपला आदर नाही तेवढा पाहिजे तेवढा नाही दुसरी गोष्ट सतत रोज तोंडात बसून सहज म्हणता हरिपाठ म्हणता सगळी दुनिया उलथीपालथी करून येतो करतो की नाही ते म्हणजे याचा अर्थ सतत असल्यामुळे
म्हणजे काय पहिलं काय सांग गरज, नामाची गरज वाटत नाही, नामातल्या सातत्याने त्यातल्या दोषाची वजाबाकी आपण जाणत नाही, दुसरी गोष्ट प्रयोजनाकडं आपलं लक्ष नसतं, आणि चौथी गोष्ट महत्त्व. त्याचं महत्त्व का वाटत नाही हे मी तुम्हाला सांगितलं. 4 गोष्टी नसल्यामुळे मग नामस्मरणात आदर होत नाही. तेवढं समजलं की सांगितलं. आता नामातलं मांगल्य, नामातली आवड आणि नामातली आदर मी 3 विशेषण दिलेत. आरंभी, आवड आणि आदरे, ह्या 3 विशेषणात आपण किती कमी पडतो हे अर्ध. आणि दुसरी गोष्ट, नामस्मरण करत असताना आपले विकार त्यात मिळतात, आणि ह्या 2 गोष्टीची बेरीज वजाबाकी जर केली तर नामस्मरण करून आपल्याला सकळ सिद्धी प्राप्त होत नाही. याच्यावर नाराज व्हायचं काही काम नाही आता, कारण आपले त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा आपल्या चुकीवर आपण नाराज झालं पाहिजे की आपल्या कोण हे असंच होत आहे. मग ते आता उद्या सकाळी होणार का? नाही, होणार नाही. इतकं सोपं नाही ते, इतकं सोपंच नाही. त्याच्याकरता फक्त त्याची चिंतन करून तिकडे लक्ष ठेवून वाटचाल करायला लागलं तर ते आज नाही उद्या निश्चित होणार आहे ते. म्हणून माऊली ज्ञानोबाला सांगतात, आरंभी आवडी आदरी आले नाम. आरंभी सांगितलं, आवडी सांगितलं, आदरी सांगितलं, आले याचा अर्थ नाम येणं वेगळं, घेणं वेगळं, करणं वेगळं, गाणं वेगळं. गात असताना, नाम गात असताना तो नाम गात असताना त्याचं प्रयोजन काय? स्वर, ताल, टाळ्या कोण देत आपल्याला? गात असताना बाई आपल्याकडे कोण पाहते का? सगळ्यांनी तिकडं पाहावं. गेलं तिची आवाज गेली, समजायची आवाज गेली त्याची. गाण्यामध्ये या 3 गोष्टी येतात का? गाण्यामध्ये आपण गाणारी माणसं आहेत, आपल्याला पिंड आहे आपला गायचा. गात असताना आपल्याला ह्या 3 गोष्टी येतात का? नाही येत. गाण्यात आले हे सांगायचं आहे. आले, येणे, घेणे, करणे, निघाणे. गाण्यात हे गोष्टी येत नाहीत. आणि करण्याचा अर्थ काय? करण्याचा अर्थ काय होतो तो? करणे. काय सगळे बसले ते म्हणा पुंडली, मग म्हणले पुंडली यार, मग ते म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणा, मग म्हणलं विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांच्या बरोबर करणे तर केले. कीर्तनकार म्हणलं, हे हातवर करा, म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो असा असा करतोय. अरे तू वाजव रे टाळ्या, तू काहून असं असं करतो? म्हणा विठ्ठल विठ्ठल. आता खेड्यातली माणसं असतात, एक बाई बसली ती म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता एक इकून म्हातारी बसली होती आणि एक बिचारी तरुण शिकलेली होती ती. आता ती म्हातारी म्हणली, तिनं सुरू केलं, वामण्याचे बापा वामण्याचे बापा वामण्याचे बापा वामण्याचे बापा वामण्याचे बापा. ती पेक्षा हे वामण्याचे बाबा काय म्हणते? अगं म्हणली त्यांचं नाव विठ्ठल नाही का, मग नवऱ्याचं नाव कसं काय घेऊ ग? मग वामण्याचे बापा वामण्याचे बापा. आता इकडच्याच वाटलं की नवऱ्याचं नाव घेत नाही, घरी नवऱ्याच्या नावाला हाका मारीत होती. मग तिने काय केलं, पिंट्याचा पप्पा पिंट्याचा याला काय म्हणतात? करणे. करणे सगळ्यांच्या बरोबर चालणार, पण करणे एवढा त्याचा अर्थ आहे तो. असं आहे. गाणे म्हटल्यावरती ह्या 3 गोष्टी येतात, हे सोडू नका. करणे म्हटल्यावरती हे सगळ्यांचं सामुदायिक करायचं. म्हणले पुंडलिक, मग आरडा म्हणा पुंडलिक. असं आहे. पुंडलिक तुम्हाला जर नसलं पाठ तर फक्त एखाद्या दर्शनाला रांगेत जाऊन उभं राहा, त्याला गोळ्याच घ्यायचं काम पडलं. करणे आणि काय घेणे. नामस्मरण घेणं याचा अर्थ नियमाने जेवढे जप आहे तेवढं हे आपण हे नामस्मरण घेतलं. बरं, नामस्मरण नाम घेतलं, नाम करणं, नाम गाणं आणि नाम येणं, नाम आले. आरंभी आवडे आदरे आले नाम, हे काही सोपं नाही. येणं याचा अर्थ अनंत जन्मातल्या पुण्येने नाम मुखात येणं. माझी मज झाली अनावर वाचा, मग आता मुखात नाम येणं. माऊली म्हणतात आरंभी आवडी आदरे आले. त्याला कोणी करायला लावलंय का? मग त्यांनी घेतलंय का? घेण्याचा प्रयत्न आहे का? करण्याचा प्रयत्न आहे का? कोणी ढकलण्याचा प्रयत्न आहे का? आले म्हणजे आतून जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवागरी येईल. आतून आलाय ते. माझी मज झाली अनावर वाचा, याचा या पद्धतीने आतून आलंय ते.
बरं आहे का नाही? अनंत जन्माचे सुकृत पदरी ते त्याच्या मुखात घुसत आहे तो नको म्हणतोय तुकोबारांची उदाहरणं आपल्याला माहिती आहे ते नको म्हणतोय पण त्याच्या मुखात ते घुसत आहे तिळतिळ पुण्य साच्या पडे नको प्रमाण म्हणायला नव्हता वेळ झाला तिळतिळ पुण्य साच्या पडे तर हे बहुता जन्मी जोडे आतुडे आलंय का केलंय ते आले तर मग समजलं तुम्हाला पुण्याच्या अनंत जन्मातल्या निष्काम पुण्याच्या प्रभावाने ते त्याच्या मुखामध्ये येणं आणि म्हणून आले नाम आले जे नाम येतं त्यात मांगल्य आहेच आहे त्यात आवडी आहेच आहे आणि त्यात आदर आहेच आहे या तीन गोष्टी आल्या तर ते मुखातून येणं नामस्मरणाचं हे अधिकारी पुरुष आहेत आजही आपल्या वारकरी संप्रदायात खूप अधिकारी पुरुष आहेत महिलात आहेत वारकऱ्यात आहेत सामान्य माणसात आहेत कितीतरी माणसं आहेत आपण त्यांना नाक करू शकत नाहीत अधिकारीच आहेत बिचारती ते आमच्यासारखे खिलारी नाहीत ते व्यासपीठावर येणं म्हणजे आपल्या हाताने आपल्या परमार्थाचा नाश करून घेणे तुम्हाला सांग गाता येणं म्हणजे परमार्थाचा शत्रू आणि वाजवता येणं म्हणजे परमार्थाचा शत्रू आणि चांगलं कीर्तन करणे मग तर ते शत्रू असतो त्याला कोणी बसूनच देत नाही परमार्थच करून देत नाही म्हणून गुण हा परमार्थाला घातक असतो गुण हा आडवा येतो का नाही गुण आडवा आता एखादं निर्गुण निराकारी बेचार त्याला काय आता आमचे परदेश साहेब आहेत त्यांना काय नाही मागण पुढून फोपट ओढा ऐकायचं जेवढं ऐकायचं तेवढं गिळून घ्यायचं काय कोणी गायला बोल ना कोणी वाजवायला बोल ना ते बोलत नाहीत तेच चांगले त्यांना वाजवायचं काय विशेष नाहीत ना काही मग असे जे काही साधी माणसं आहेत त्यांच्याकडून त्यांच्या जन्मातून अनेक आपले भीमदादा असतात अशी माणसं आहेत की नाही आहेत मुद्दा संपला माझा मुद्दा सांगायचा अरंभिया वडे आदरियाले नाम आणि तेने सकळ सिद्धी जर या तीन विशेषणासह मुखातून नाम येत असेल तर त्याने सिद्धी प्राप्त होणार नाही असं काही होऊ शकतं मौलींची भाषा आहे ती होऊ शकतं त्यात काय वादच नाही ते गोष्ट म्हणून तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम विठोबार वडियाद्रियाले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम काय पुढे रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जीवीचा जिव्हाळा आता इथं मला 2 कीर्तन करावं लागतील पोरं तेवढीच्या म्हणते राम एक विशिष्ट कृष्ण राम कृष्ण गोविंद 3 पदा आहेत राम रमंती ते राम हा राम पदात राम शब्दाचं महत्त्व काय आहे कृष्ण शब्दाचं महत्त्व काय आहे त्या एका राम शब्दामध्ये भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर त्या 3 देवतेचं सामान कसं असतं त्यात ज्ञान भक्ती वैराग्य कसं आहे आता काय डिझेल संपलं आता नाही जमत त्याचं आता ते हे 3 गोष्ट कृष्ण शब्दाचं महत्त्व आहे राम कृष्ण गोविंद हा गोविंद याचा अर्थ वेदांत वाक्य ही विंदतीत गोविंदा म्हणजे वेदांत वाक्याने जाणल्या जातो त्याला गोविंद असं म्हणतात विंदती गाम विंदती ते गोविंद धेनुम विंदती ते धेनुम विंदती ते गोविंद आणि पृथ्वीम विंदती ते गोविंद पृथ्वीम धेनुम वाणीम विंदती इति गोविंद फार मोठे अर्थ आहेत त्याचे गोविंद गोपाल पालयती म्हणजे गोपाल त्याला असं म्हणतात तर असं नामाचं महत्त्व आहे रामकृष्ण गोविंद गोपाळा
तू माय, माय वेगळी आणि माऊली वेगळी असते. माय ही जननी असते, माय ही आई असते, माऊली एक उत्तम प्रकारची स्त्री असते. म्हणजे जी माऊली असते ती माय होते असं नाही, पण माय ही माय असते आणि माय ही माऊली पण असते. माऊली कोणत्या एखाद्या बाईला पण माऊली म्हणतो का नाही? माऊली म्हणतो. कोणतीही चांगली स्त्री त्याला माऊली म्हणतो, एवढंच आहे. तर ते नको त्याच्यावर तुम्हाला विनोद सांगितला असता, पण नको. माय भगवान पंढरीश पांडुरंग ही माय आहे आणि ती माऊली पण आहे. माऊली ज्ञानोबांची भाषा ही फार सखोल असते, फार सखोल असते ती. आणि म्हणून रामकृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा, स्वतंत्रच विषय तो जीवीचा जिव्हाळा असं आहे. जीवीचा जिव्हाळा बाप रुक्मादे रोडू तुझे नामे सकळ संध्या घटला, बाप रुक्मादे रोडू श्री विठ्ठला ज्ञानेश्वर. नेहमीप्रमाणे सालावातप्रमाणे आपलं या ठिकाणी निघोजकर मंडळी, हरिभक्तपरायण गणेश महाराज ते आपल्याला कीर्तनाचा आग्रह करतात. त्यामुळे कार्यक्रमाला येतो, आपल्याला तुमची सगळी सेवा घडते. निघोजकर मंडळी माझ्यावर खूप प्रेम करतात, पहिल्यापासून करतात. कुठपर्यंत करतात ते आता काय, आता ते तर होईल का आपोआप कमी. कोणी आता विकायला नाही आजला झालं, विकायला लागे झाले तर कोणी आपल्याला सोडतच असतं ते. पण अजून तर ठेवलं आहे तीन चांगल्यापैकी, अजून काय नाही सोडायचे ते बहुतेक. कारण ते श्रोते आहेत, भोगते आहेत, ऐकणारे आहेत ते. निघोजकर मंडळीचं प्रेम आहे, गणेश महाराजांचं प्रेम आहे. त्यामुळे इथं या ठिकाणी येऊन आपल्याला एकादशीची सेवा घडते. मग आता आपल्या मठात करायचे तर इथं करायचे बघ, एवढाच त्याचा अर्थ. माझं काय, मला काय सगळं बटन दाबलं का रेडीचे, माझं सगळं रेडी तिथं. ते काय कुठं जायचं काही काम नाही. पण चला मग आता बाकीचे रोज कीर्तन आपण तिथं करतो, एका दिवशी यांचं करायचं. चला असं उद्या सकाळी आपलं विठ्ठल बाबाकडे सकाळी कीर्तन असो तो भाग. सगळ्यांनी 2 तास माझी मराठी ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. परमार्थ करा, शुद्ध करा, अंतर्मुखतेने करा, जमेतला करा. जितके आपल्याला सगळे दोष जाणाऱ्या तुकाराम महाराज पण होणार नाहीत. जितके दोष सोडता येतील तेवढे सोडावे, प्रयत्न करावं. जेवढे आपल्याला सांगितलं त्यातलं काहीतरी जमेचा भाग करावं. प्रकृती गुण पाप आडवं येतच राहतं, त्याचं भगवन नामाने त्याचं निराकरण होत राहतं. असं होऊन आज माऊली ज्ञानोबा सेवेकरता भगवन नामाचं आळंदीमध्ये प्रत्येक वर्षी आल्यानंतर मी 2-4 ठिकाणचा कार्यक्रम माऊलीचा अभंग घेऊन करावा असं मला वाटतं. ते फार अवघड असतं, ते काही सोपी गोष्टच नाही. माऊलीचा अभंगावर ते कीर्तन करणं इतकं सोपंच नाही. तर सकाळचा अभंग तो ते काय ते म्हणायची पण त्याच्यावर काय कीर्तन करायचं, ते काय फार अवघड माऊलींचं वाङ्मय. पण म्हणून आपलं चिंतन मी का करतो, हे माऊलींच्यावरती हे माऊलींचं स्थान आहे. सगळ्यांनी त्या माऊलीच्या अभंगाला वाळीत टाकल्यासारखं केलं. ते कोण नाही घेत कीर्तनकार, कारण ते फार कठीण आहे माऊलींचं वाङ्मय. मग माऊलींच्या स्थानावरती माऊलींच्या अभंगाने सेवा करावी एक. आणि माझ्या विद्यार्थ्याकरता त्यांना कधी त्या अभंगावर कीर्तन करण्याचा प्रसंग आला तर त्यांच्याकडे ते जमा राहील ते. आणि म्हणून मी करतो. मला काय तर माझी विद्वत्ता दाखवायचं काही काम नाही होतं. मला काय आपलं तर तो विषय नाही आपला कधी. असो म्हणून माऊलीच्या अभंगावरती सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सगळंच माझं बरोबर आहे असा माझा दावा नाही. माझा एक दावा आहे, मी जे सांगितलं ते चूक नाही, एवढी गोष्ट. सगळं माझं बरोबर आहे असं नाही, याच्यापेक्षा अजून खूप बरोबर असेल, याच्यापेक्षा अजून खूप सांगणारे असतील. पण मी सांगितलं ते चुकीचं नाही, कारण माझ्या प्रत्येक मुद्द्याला प्रमाण असतं, त्या मुद्द्याला सिद्धांताची जोड असते. त्यामुळे ते चुकीचं का, त्याला संतांचे प्रमाण आहेत. माझं चुकलं, संत थोडे चुकी सांगतात. तर असो भाग झालेली सेवा पुनश्च भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. आमचे सर्व विद्यार्थी असल्यामुळे खूप कार्यक्रम चांगला होतो, आनंद मिळतो. असो अजून कोणाला काय म्हणायचं का? चाल म्हणायचे का? म्हणत असले तर म्हणा. वेळ आहे, 15 मिनटं आहेत, अजून 10 मिनटं आहेत. योगेश महाराज आलीत का? असं आहे का? बरं, माझ्याकडे लय नंबर टाकावला तिथे. हा योगेश, माझ्याकडे 2 गणेश आणि योगेश, लय नंबर टाकावला तिथे. म्हणा
संदेह गमला तुझे नामे सकळ संदेह फिटला तुझे नामे सकळ संदेह फिटला तुझे नामे तास काय धरलं नाही आता धरता.
विठ्ठल जय 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 विठ्ठल जय